सेशन मध्ये आपण जेईई मेन्स 2025 चे क्वेश्चन्स बघणार आहे जीओसी वरचे. ओके, तर आता फर्स्ट क्वेश्चन बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे. इथं आययूपीएससी नेम वरती क्वेश्चन आहे. तर स्ट्रक्चर दिसते तुम्हाला इथं CH ट्रिपल बॉन्ड C CH2 सिंगल बॉन्ड CHOH CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 आहे. ओके, इथं डबल बॉन्ड आहे CH डबल बॉन्ड CH2. ओके, तर याच्यामध्ये मेजर फंक्शनल ग्रुप कोणता दिसतो तुम्हाला इथं? विच वन इज द मेजर फंक्शनल ग्रुप? हायड्रॉक्सी ग्रुप, OH ग्रुप, अल्कोहॉलिक ग्रुप. त्यानंतर तुम्हाला इथे दिसते डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. तर फर्स्ट प्रायोरिटी ऑर्डर कोणाला द्यायची आपल्याला इथे? डबल बॉन्डला. सो नंबरिंग कुठून देणार तुम्ही इथून? यू कॅन गिव्ह द नंबरिंग फ्रॉम दिस साइड. 1 2 3 4 5 6 7. टोटल हाऊ मेनी कार्बन्स आर हियर? टोटल 7 कार्बन्स. मीन्स वर्ड रूट काय येईल इथे? हेप्ट. ओके, तर इथं बघा आता ऑप्शन 1 मध्ये काय दिले तुम्हाला? 4 हायड्रॉक्सी हेप्ट. 4 हायड्रॉक्सी येतो का? हे हायड्रॉक्सी ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज अ फंक्शनल ग्रुप. ओके, नॉट अ सेकंडरी सफिक्स. राईट, त्याला प्रेफिक्स कन्सिडर केले त्यांनी. सो ऑप्शन 1 तर येणार नाही. ओके, ऑप्शन 2 पण सेम 4 हायड्रॉक्सी दिलेले, हे पण येणार नाही. आता ऑप्शन सी आणि डी मध्ये चेक करायचं. हेप्ट 6En 6 कार्बनला तुमचा डबल बॉन्ड आहे का हो इथं? नंबर डबल बॉन्ड कोणत्या कार्बनला आहे? फर्स्ट कार्बनला. सो ऑप्शन डी चेक करा. आता हेप्ट 7 कार्बन म्हणजे हेप्ट डबल बॉन्ड कम्स टू फर्स्ट कार्बन अँड 6 कार्बनला काय आले? ट्रिपल बॉन्ड 6yn आणि 4th कार्बन हॅव्हिंग अल्कोहॉलिक OH ग्रुप. अल्कोहॉलचा सफिक्स काय येतो? OL. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. हेप्ट 1En 6yn 4OL. Get it? So see the next question. So this is also asking JEE Mains 2025. हा 2025 ला पडलेला क्वेश्चन आहे JEE Mains मध्ये. काय बघायचं पण आययूपीएससी नेम तुम्हाला द्यायचं. स्ट्रक्चर दिलेल्या स्क्रीन वरती तुम्हाला काय दिसते? तुम्हाला इथं CH3 आहे. हा बॉन्ड लाईन स्ट्रक्चर आहे CH3. त्यानंतर इथं CH. ओके, CH3 इथं कार्बन आहे. देन हियर CH2 Br. तर नंबरिंग कुठून देणार तुम्ही पहा इथं. सो फ्रॉम हियर यू कॅन गिव्ह द नंबरिंग. इथं बघा याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप नाही. ब्रोमीन इज कन्सिडर्ड ॲज अ फंक्शनल ग्रुप प्रेफिक्स. तर नंबरिंग हा तुमचा इथं कार्बन आहे. इथं कार्बन आहे का नाही? कार्बन 2 हायड्रोजन आहे. मीन्स प्रायोरिटी ऑर्डर गिव्ह टू हियर 1 2 3 4. टोटल किती कार्बन झाले? 4 कार्बन. सो 1 ब्रोमो 2 मिथाइल ब्यूट 2 En. राईट, 2 ENE. काय करेक्ट नाव? 1 ब्रोमो बघा फर्स्ट कार्बनला ब्रोमीन जॉईन आहे 1 ब्रोमो. सेकंड कार्बनला इकडे मिथाइल ग्रुप आहे. लॉंग चेन बघायची 1 2 3 4. ही लॉंग चेन आहे. ही चेन सोडून या साईडला काय दिसतंय तुम्हाला? CH3 ग्रुप. 1 ब्रोमो 2 मिथाइल. सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आहे म्हणून 2 मिथाइल लिहिलं मी. त्यानंतर ब्यूट. टोटल कार्बन बघा 1 2 3 4. ब्यूट डबल बॉन्ड आहे म्हणून 2 ENE. डबल बॉन्ड कोणत्या कार्बनला स्टार्ट आहे? सेकंड 2 ENE. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. गेट इट? सो यू कॅन गिव्ह द नंबरिंग फ्रॉम दिस साइड. इथून नंबर द्यायचा तुम्हाला. लोएस्ट नंबर रूल फॉलो करायचा. ओके, आययूपीएससी मध्ये काय करतो आपण? यू हॅव टू गिव्ह द नंबरिंग टुवर्ड्स द फंक्शनल ग्रुप. इथं फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा? ब्रोमीन. राईट, ब्रोमीन कडनं नंबर दिला इकडून 1 2 3 4 आणि मॅक्सिमम कार्बन सिलेक्ट झाली पाहिजे. किती कार्बन आले त्याच्यामध्ये? 4 कार्बन्स. आणि 4 कार्बन म्हणजे काय? ब्युटेन. पण इथं डबल बॉन्ड आहे ब्युटीन आणि तो डबल बॉन्ड कोणत्या कार्बनला आहे? सेकंड म्हणून ब्यूट 2 ENE. येस, गेट इट? सी द नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा इथं. व्हॉट इज द करेक्ट आययूपीएससी नेम? स्ट्रक्चर दिलेलं इथं JEE Mains 2025 सेकंड शिफ्ट मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, काय स्ट्रक्चर आहे बघा इथं? बेन्झिन रिंग दिसते तुम्हाला इथं. सो हियर बेन्झिन रिंग इज देअर. ओके, आणि इथं मेन काय तुम्हाला दिलेलं बघा? COH ग्रुप. त्यानंतर OH ग्रुप, ब्रोमीन NO2. सगळे फंक्शनल ग्रुप आहेत. आता याच्यामध्ये हायेस्ट प्रायोरिटी ऑर्डर कोणाला देणार तुम्ही? सो येस, विच इज द हायेस्ट प्रायोरिटी ऑर्डर फंक्शनल ग्रुप? COH ऍसिड कार्बोक्सिलिक ग्रुप. ह्याला फर्स्ट नंबर देणार तुम्ही. राईट, देन थर्ड 4th 5th 6th. राईट, सर काय नाव येईल बघायचं? अल्फाबेट प्रकारे पहिल्यांदा ब्रोमीन येतं का हायड्रॉक्सी येईल का? येस, विच वन विल कम? 3 ब्रोमो 2 हायड्रॉक्सी 5 नायट्रो बेन्झोइक ऍसिड. बेन्झिन रिंग वर इकडे बघा, बेन्झिन रिंग वर जर COH ग्रुप असेल तो काय म्हणता याला तुम्ही? बेन्झिन रिंग वर जर COH ग्रुप असेल काय म्हणता याला? बेन्झोइक ऍसिड.
आता नायट्रो ग्रुप जॉईन आहे इथं, NO2 ग्रुप, नायट्रो बेन्झिन. नाही, बेन्झिनवर NO2 असेल तर नायट्रो बेन्झिन म्हणतो आपण, बरोबर ना. तर इथं नंबरिंग दिलं मी. आता थर्ड कार्बनला ब्रोमिन येतं, 3 ब्रोमो. त्यानंतर कारण अल्फाबेट ऑर्डर नुसार पहिल्यांदा आपण काय करतो, जर मोर दॅन 3 और मोर दॅन 4 फंक्शन ग्रुप विल बी अटॅच, वी कॅन गिव्ह द अल्फाबेटिकल ऑर्डर. ABCD प्रकारे पहिल्यांदा BR येणार, बरोबर ना, B येणार, त्यानंतर H, हायड्रॉक्सीचं H आणि नायट्रो लास्टला. तर काय येईल, 3 ब्रोमो 2 हायड्रॉक्सी नायट्रो बेन्झॉइक ऍसिड. नायट्रो किंवा 5 नायट्रो म्हणू शकता किंवा नायट्रो बेन्झॉइक ऍसिड म्हणू शकता. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? 3 ब्रोमो, सेकंड बघा, 3 ब्रोमो 2 हायड्रॉक्सी 5 नायट्रो बेन्झॉइक ऍसिड. फिफ्थ कार्बनला NO2 ग्रुप जॉईन आहे, येस ऑर नो? इथं बघा काय दिलं, इथं 3 ब्रोमो, थर्ड कार्बनला ब्रोमिन जॉईन आहे, हा BR ग्रुप आहे बघा इथं, दिस इज BR. 3 ब्रोमो 2 हायड्रॉक्सी, सेकंड कार्बन हॅव्हिंग OH ग्रुप 2 हायड्रॉक्सी, फिफ्थ कार्बन हॅव्हिंग NO2 ग्रुप, नायट्रो 5 नायट्रो अँड बेन्झिन रिंग COH बेन्झॉइक ऍसिड. बेन्झिन मधला E काढायचा आणि OIC लावायचं. ओके, सो 3 ब्रोमो 2 हायड्रॉक्सी 5 नायट्रो बेन्झॉइक ऍसिड इज युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन कोणता येईल? B. समजतंय? गेट इट? तर प्रायोरिटी ऑर्डर समजून घ्या. पहिल्यांदा ज्यावेळेस मल्टिपल फंक्शनल ग्रुप असतील त्यावेळेस काय करायचं, मेजर ग्रुप कोणता आहे बघायचं, याचा मॉलिक्युलर मास जास्त आहे त्याला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची. COH मध्ये जास्त आहे ना मॉलिक्युलर मास, बॉईज गेट इट? COH इज अ मेजर ग्रुप, याला फर्स्ट प्रायोरिटी दिली, याला मेन फंक्शन ग्रुप कन्सिडर करायचा. त्यानंतर हे बाकीचे सगळे सबस्टिट्युएंट किंवा त्यांना आपण प्रेफिक्स म्हणतो. मग हे प्रेफिक्सची नंबर देताना सुद्धा आपण काय करतो, अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करतो. ओके, ABCD प्रमाणे जे पहिल्यांदा येतं ते फर्स्ट घेतो. ब्रोमिन येतं फर्स्ट म्हणून 3 ब्रोमो, त्यानंतर हायड्रॉक्सी OH ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप H येतं 2 हायड्रॉक्सी, त्यानंतर 5 नायट्रो आणि बेन्झिन रिंगला COH आहे तर बेन्झॉइक ऍसिड. गेट इट? दिस इज युअर करेक्ट आन्सर. सी द नेक्स्ट क्वेश्चन ऑन द स्क्रीन. ओके, हा एक स्ट्रक्चर आहे, JEE मेन्स 2024 मध्ये पडलेला क्वेश्चन आहे. IUPAC नेम ऑफ द हायड्रोकार्बन X. सो हा एक X हायड्रोकार्बन दिलेला आहे तुम्हाला, याचं नेमिंग तुम्हाला विचारलेलं आहे. IUPAC नेम कोण सांगते बघू याचं? येस, नंबरिंग कोणत्या साईडला, इथं फंक्शनल ग्रुप कोणता नाहीये, सगळे सबस्टिट्यूएंट आहेत, ब्रँचिंग आहे. तर नंबरिंग तुम्ही मॅक्सिमम किती कार्बन येऊ शकतं याच्यामध्ये, हाऊ मेनी मॅक्सिमम कार्बन विल बी देअर, किती येऊ शकतं? 8 कार्बन. येस, 8 येऊ शकतो, बरोबर. आता नेक्स्ट स्टेप्स, नंबरिंग या साईडनं द्यायचं की ह्या साईडनं द्यायचं? ह्या साईडनं. व्हेरी गुड, यू कॅन गिव्ह द नंबरिंग फ्रॉम दिस साईड. 1 2 3 4 5 6 7 8. 8 मीन्स ऑक्टेन, सगळं सिंगल बॉन्डेड आहे, ऑक्टेन म्हणणार याला. त्यानंतर बघा सेकंड कार्बनला काय जॉईन आहे हो? CH3. त्यानंतर फिफ्थ कार्बनला काय जॉईन आहे? CH3. सिक्स्थ कार्बनला काय आहे? CH3. सेम ग्रुप दोनदा किंवा तीनदा जॉईन असेल, दोनदा जॉईन असेल तर डाय यूज करतो, तीनदा जॉईन असेल तर ट्राय यूज करतो. येस, आणि त्याचं नंबरिंग आपण देतो लोकेट नंबर. ओके, सेकंड पोझिशन, फिफ्थ पोझिशन आणि सिक्स्थ पोझिशन काय लिहिणार? 2, 5, 6 ट्राय मिथाइल ऑक्टेन. दिसते ऑप्शन मध्ये कुठं? 2, 5, 6 ट्राय मिथाइल ऑक्टेन इज देअर गिवन. ऑप्शन D. करेक्ट ना? ऑप्शन D इज करेक्ट आन्सर बॉईज. सी नाव इथं बघा, सेकंड पोझिशन CH3 2, इथं फिफ्थ पोझिशनला CH3 आणि सिक्स्थ पोझिशनला CH3. 2, 5, 6 तीनदा आहे म्हणून ट्राय. कोणता ग्रुप आहे? CH3. CH3 म्हणजे कोणता ग्रुप? मिथाइल ग्रुप. मिथाइल ग्रुप 3 टाइम्स ट्राय मिथाइल. आणि लॉंग चेन किती कार्बनची तुमची? 8 कार्बन म्हणून ऑक्टेन. सो दिस इज युअर करेक्ट आन्सर. हा JEE मेन्स 2024 ला पडलेला क्वेश्चन आहे. सो आय होप एव्हरीबडी क्लिअर. येस, टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस.